हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच अपडेट्स पाहत राहा. आबांनी सगळ्यांना सांगितलं आहे की चला आता खूप झालं, सगळ्यांनी आपापल्या रूममध्ये जा. तर आता इंद्रा जो आहे तो आपल्या आईच्या हातातून टिफिन घेतो आणि गाडीमध्ये जाऊन बसतो आणि त्यानंतर तो ऑफिससाठी निघतो. तर आता इकडे राणी जी आहे ती मालती मॅडमचे हात जोडून माफी मागते. म्हणते की आज जे काही झालंय, खरंच त्यासाठी मनापासून सॉरी. आता इथून पुढे तुम्ही जे सांगाल तेच मी करेल, असं म्हणत आता राणी जी आहे ती रूममध्ये निघून गेलेली आहे. राणी गेल्यानंतर आबाही गेले, रत्नाई गेल्या आणि अजितही गेला. त्यानंतर राहिल्या मालती आणि उर्मिला. उर्मिला जी आहे ती मालतीला बोलू लागते, मालती आई, खरं तर सगळं काही तुमच्या प्लॅननुसार झालंय. तर आता मालती जी आहे ती उर्मिला म्हणते की हो, होणारच ना सगळं माझ्याच प्लॅननुसार. बघ आता मी तिची कशी जिरवते, मालती म्हणते. तर मालतीला इंद्रा आणि राणीला बाजूला करायचं होतं आणि राणीने स्वतःच्याच तोंडाने सांगितलं आहे की मी आणि इंद्रा सर कुठेही एकत्र बाहेर जाणार नाही आणि आता त्यांचा प्लॅन सक्सेस झालेला आहे असं त्यांना वाटतं. इकडे आबा जे आहेत ते रूममध्ये मालतीचीच वाट पाहत असतात. मालती आल्यानंतर आबा जे आहेत ते बोलायला सुरुवात करतात. मालतीला बोलतात की मालती, आज जे काही तुम्ही वागला आहात ना ते एकदम चुकीचं आहे आणि एक दिवस तुम्हाला त्याचा नक्की पश्चाताप होईल आणि तुम्हाला कळून चुकेल की राणी कशी मुलगी आहे. हे पहा, राणीला खाली पाडण्याच्या नादात तुम्ही इंद्राच्या मनातून उतरत आहात. कळतंय का तुम्हाला? जर असंच करत राहिलात तर इंद्रा एक दिवस तुमच्याशी बोलणारच नाही आणि जर पुन्हा तो तिकडे गेला तर, जिथे होता पहिले तिथे गेला तर तुम्हाला चालणार आहे का? हे पहा, तो आपल्या काळजीपोटी इथे आलेला आहे आणि इथे त्याला कसं खुश ठेवायचं हे तुमच्या हातात आहे. तुम्ही त्याला तर दरवेळेस नाराज करणार असाल तर तो इथे काय म्हणून राहील, सांगा ना मला. त्याचमुळे तुम्ही विचार करा आणि इंद्राचा विचार करा जास्त. खरं तर त्याला हर्ट होईल असं काहीही करू नका, असं सांगून आबा तिथून निघून जातात. इकडे इंद्रा जो आहे तो ऑफिसमध्ये बसलेला तर असतोच, पण राणीशिवाय त्याचं मन लागत नाही. त्याला घडलेलं सगळं काही आठवत असतं आणि त्याच्या डोक्यात फक्त राणीचाच विचार असतो. तर आता इथे त्याने विक्रमला आतमध्ये बोलावलेलं आहे आणि विक्रमला तो सांगत आहे की आज एक मीटिंग आहे आणि त्या क्लायंटसोबत मीच मीटिंग करायला जाणार आहे. तर आता विक्रम जो आहे तो इंद्राला म्हणत असतो की इंद्रा, आपण दोघेही तिथे जाऊ, म्हणजे कसं मलाही सगळं काही पाहता येईल. तर आता इंद्रा जो आहे तो बोलतो की हे बघ विक्रम, तुला यायची गरज नाही, मी आहे ना, मी सगळं काही मॅनेज करेल, तू जाऊ शकतोस. तर आता विक्रमला खरं तर या मीटिंगसाठी जायचं असतं, पण इंद्रा काहीही करून नाहीच म्हणत असतो. इंद्रा बोलतो की हे बघ विक्रम, केटीला आवाज दे, असं म्हणत विक्रम तिथून जातो आणि केटीला आवाज देतो. केटी आतमध्ये येतात आणि इंद्रा सरांना विचारू लागतात की सर, तुम्ही बोलावलं? त्यावेळी इंद्रा जो आहे तो बोलतो की हो. तर इंद्रा आता केटीला सांगतो, त्या मीटिंगबद्दलही सांगतो आणि राणीला बोलवण्यासाठीही सांगतो. तर त्यानंतर इकडे रत्नाई इथे बसल्या बसल्या तिच्याच विचारामध्ये हरवलेली असते. तिला सतत भांडण, तंटा या सगळ्याचा कंटाळा आलेला असतो. त्यावेळी राणी जी आहे ती रत्नाईला विचारते की आई, काय झालं आहे, तुम्ही अशा विचारात का हरवल्या आहात? तर त्यावेळी रत्नाई म्हणतात की राणी, खरंच या गोष्टींचा आता कंटाळा आलाय ग. तर आता राणी जी आहे ती बोलते की हे पहा रत्नाई, आता काही होणार नाही, मी सगळं काही मॅडमचंच ऐकेल आणि त्यामुळे. तर आता इथे ताई म्हणत असतात की म्हणजे मग तुम्ही दोघे एकत्र राहणार नाही, मग तू नक्की जाणार कुठे आहेस? तर आता इथे त्यावेळी केटी जे आहेत ते बोलतात की मॅडम, तुम्हाला जावंच लागेल. तर आता इथे राणीला कळत नाही की केटी घरी कसे काय. त्यावेळी राणी जी आहे ती केटीकडे येते आणि विचारू लागते की सर, तुम्ही घरी कसे काय, म्हणजे काही काम होतं का? त्यावेळी केटी जे आहेत ते बोलतात की हो, एक काम होतं आणि लीगल ॲडवायझर म्हणून तुम्हाला मीटिंगसाठी निघावं लागेल. तर आता इथे राणी जी आहे ती बोलते की काय, आणि आत्ता आता ऑफिसच्या कामासाठी बाहेर जावं लागेल, पण आता मला तर घरातलीही कामं आहेत आणि मग आता कसं करू? त्यावेळी रत्नाई बोलतात की हे बघ राणी, तू काहीही काळजी करू नको, मी आहे ना, मी बघेल सगळं काही. इकडे इंद्रा जो आहे तो राणीचीच वाट पाहत असतो. इंद्रा बोलतो की कधी येईल ही राणी, असं म्हणत तो पुढे पाहतो तर समोरच केटीने आता राणीला एका कारमध्ये आणलेलं असतं आणि त्यानंतर तिला पाहताच इंद्राच्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि त्यानंतर इकडे केटीही खुश असतो. केटीला माहीत असतं की इंद्रा सरांना फक्त राणीची सोबत हवी असते आणि म्हणूनच राणीला बोलावलेले आहे. त्यानंतर राणी जी आहे ती इंद्रा सरांना विचारते की सर, तुम्ही इथे, तुम्ही काय करता इकडे, तुम्ही तर ऑफिसमध्ये असायला हवं ना?
तर त्यावेळी इंद्रा जो आहे तो बोलतो की राणी, अगं आपल्याला मीटिंगला जायचं आहे आणि तुझ्यासोबत मीही येतोय. त्यावेळी आता राणी बोलते की काय, म्हणजे आपण एकत्र जाणार आहोत? नाही सर, मी असं घरी काहीच सांगितलेलं नाही आहे आणि मी नाही जाऊ शकत. त्यामुळे आता राणी जी आहे ती गाडीत बसायला निघालेली असती. पण इंद्रा थांबवतो. इंद्रा बोलतो की हे बघ राणी, आपलं काम आहे आणि म्हणून आपल्याला एकत्र जावंच लागणार आहे. आपण थोडी ना कुठे फिरायला चाललेलो आहेत. तर त्यावेळी राणी जी आहे ती बोलते की हो, तरीही तुम्ही मला सांगायला हवं होतं आणि मी मालती मॅडमला सांगूनच आले असते. त्यावेळी इंद्रा जो आहे तो बोलतो की हे बघ, त्याची काही गरज नाही आहे आणि आई तुला काहीही बोलणार नाही, कारण आपण फिरायला चाललेलोच नाही, आपण कामासाठी चाललो आहे. तर त्यावेळी राणी जी आहे ती नाहीच म्हणत असते. पण तरीसुद्धा आता इंद्रा तिला म्हणवतो. इंद्रा बोलतो की हे बघ, तू एका मित्रासाठी पण नाही येऊ शकत का? आता मित्राला तुझी गरज आहे आणि तू येणार नाहीस, असं कसं काय जमेल? मैत्रीमध्ये असं नसतं राणी. इंद्रा आणि राणीची मैत्री पाहून केटीही हसत असतात. कारण राणीचा सहवास पाहिजे याच्यासाठी इंद्रा सर काय करतील याचा भरोसाच नाही, हे केटीला देखील कळालेलं आहे. तर आता इकडे विक्रम जो आहे तो याच विचारत असतो की मी एवढी सगळी मेहनत केली आणि मीटिंगला कोण गेलं, तर तो इंद्रा. सगळं क्रेडिट घ्यायला, सगळं काही मी केलं आणि आयता गेलाय फक्त मीटिंगसाठी. तर आता विक्रमचा हाच राग तो इंद्रावरती काढणार आहे. तेवढ्यातच आता विक्रमला उर्मिलाचा कॉल येतो. त्यावेळी आता उर्मिला जी आहे ती विक्रमला सांगू लागते की घरी काय 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 घडलंय. तर त्यावेळी विक्रम बोलतो की अरे काय झालंय असं. त्यावेळी उर्मिला सांगू लागते की तुला माहिती आहे का, त्या मालतीने राणीचे पाय धरले आणि त्याचनंतर राणीने सांगितलं आहे की हे पहा मॅडम, हे सगळं करायची गरज नाही. तर आम्ही आता इथून पुढे एकत्र राहणार नाही, कुठेही बाहेर जायचं म्हटलं तर आम्ही एकत्र जाणार नाही. तर असा शब्द तिने दिलेला आहे. तर आता फक्त आपल्याला त्या दोघांवरती लक्ष ठेवायचे. ते दोघे एकत्र खरंच येतील की नाही, मला नाही वाटत ते लांब राहू शकतील. तर मला असं वाटतं आज राणी फॅक्टरीमध्ये आलेली आहे. तू बघ बरं ती कुठे आहे ते. तर आता विक्रम बोलतो की काय राणी फॅक्टरीत? मला तर दिसली नाही. तर आता तो केटीला विचारतो आणि केटी बोलतो की नाही, मला नाही माहिती. त्यानंतर इथे विक्रम जो आहे तो केटीला फोर्स करतो आणि बोलतो की हे बघ, मी बॉस आहे, तुला मला सांगायलाच हवं. त्यानंतर आता केटी जो आहे तो घाबरत घाबरत सांगू लागतो की राणी मॅडम इंदिरा सरांसोबत बाहेर गेले आहेत मीटिंगसाठी. असं म्हणून आता केटी सर म्हणतात की सर मी जाऊ, असं म्हणत तो तिथून जातो. तर त्यावेळी विक्रमला कळतंय की त्याला राणीला घेऊन जायचं होतं आणि म्हणूनच तो मला नाकारत होता. तर आता तो बोलतो की आता बघाच तुम्ही काय होतंय ते. तर आता इकडे राणी आणि इंद्रा दोघेही जण निघालेले असतात गाडीमध्ये. तर इंद्राला खरंच खूप भारी वाटत असतं. राणी जी आहे ती इंद्राला बोलते की सर, मला सांगा, खरंच मीटिंग आहे ना, की तुम्हाला माझ्यासोबत जावंसं वाटलं म्हणून मला चाललंय? तर त्यावेळी इंद्रा जो आहे तो बोलतो की म्हणजे राणीलाही असंच वाटत असेल का? तर त्यानंतर इकडे राणी जी आहे ती इंद्रा सरांना म्हणत असते की सर, काहीही झालं तरी घरी कळालं नाही पाहिजे. त्यानंतर आता इकडे गजा इंद्रा राणीला एकत्र पाहतो. दोघेही जण जात असतानाच. त्याचनंतर आता इकडे विक्रमने प्लॅन केलेला आहे. काहीही झालं तरी इंद्रा आणि राणी दोघेही घरी पोहोचले नाही पाहिजेत. तर पुढील भागात इकडे विक्रमने आता एका माणसाला फोन करून सांगितलं आहे की इंद्राच्या गाडीचा ब्रेक फेल करायचा आहे आणि जेव्हा गाडी थांबेल तेव्हाच हे काम करायचं आहे. इंद्रा आणि राणी एका ठिकाणी थांबले, राणीला चेंज करायचं होतं म्हणून. चेंज करून आल्यानंतर ते दोघेही जण गाडीमध्ये बसलेले आहेत. तर त्या व्यक्तीने त्याच वेळात त्या गाडीचा ब्रेकही फेल केलेला आहे. तर पुढील भागात इंद्रा आणि राणीच्या गाडीचं बेल लागणार नाहीये आणि अशाच प्रकारे पुढे इंद्रा आणि राणीच्या गाडीचा बहुतेक ॲक्सिडेंट होणार आहे. तर मित्रांनो, उद्याच्या भागात ते दाखवलं जाईलच. त्यासाठी उद्याचा भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण अशाच अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. थँक्स फॉर वॉचिंग.